आज वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या श्री विघ्नहर गणपती मंदिरात भक्तीचा महापूर लोटला आहे। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण विघ्नहर नगरी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने विघ्नहर मंदिराचा गाभारा अत्यंत आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजविण्यात आला आहे। या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे। विशेष म्हणजे आज गणरायाला आंबे आणि पेरूचा शाही महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे। आजच्या या मंगलदिनी विघ्नहर गणपतीला मौल्यवान सुवर्णालंकार परिधान करण्यात आले आहे। सुवर्ण मुकुट आणि दागिन्यांमध्ये बाप्पाचे रूप अत्यंत विलोभनीय आणि तेजस्वी दिसत असून हे रूप डोळ्यात साठविण्यासाठी पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक ओझरमध्ये दाखल झाले आहेत। आज वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांचा मोठा ओघ ओझरकडे आहे। पहाटेपासूनच दर्शनाची व्यवस्था सुरळीत ठेवली असून बाप्पाला सुवर्णालंकार आणि फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे। भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले आहे। उन्हाचा कडाका आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था आणि दर्शन रांगेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे। पहाटे झालेल्या महापूजेपासूनच ओझरमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे। मी बाळकृष्ण कवडे, अध्यक्ष विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट। आज वैशाख अंगारकी चतुर्थी आणि 2026 मधली पहिलीच अंगारकी, त्यामुळं भक्तांची प्रचंड गर्दी पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी आहे। सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी आणि विश्वस्त मंडळ याच्या सहकार्याने आपण पार्किंग, पाणी आणि त्याचबरोबर गारवा मिळावा यासाठी आपण सोय केलेली आहे आणि पूर्ण मंडपामध्ये गारवा मिळेल यासाठी आपण शॉवर सोडलेले आहेत। त्याचबरोबर व्हॅनची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक टप्प्यावर आपण उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन प्रत्येक भाविकाला पाणी मिळावं त्या प्रत्येक टप्प्यावर आपण पाण्याची सोय केलेली आहे।